तर नाशिकमधली गुंडगिरी आपण बघितली। यानंतर वेळात अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येमुळे संतापाची लाट उसळली आहे। या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ आज शहरात भव्य महामोर्चा काढला जाणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद आहे। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे। मात्र मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी आणि व्यावसायिकांनी केलेली आहे। दरम्यान श्रीरामपूरमधनं थेट आढावा घेतला आमचा प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूयात। श्रीरामपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि त्यातच काही दिवसांपूर्वी एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची केवळ जेवण उशिरा मिळालं या कारणावरून झालेली निर्गुण हत्या, यामुळे श्रीरामपूर शहरामध्ये जे आहे गेल्या 3 दिवसांपासून कडकडीत बंद पाळण्यात येतोय। सर्व नागरिक असतील आणि व्यावसायिक असतील हे या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आज या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन जे आहे ते श्रीरामपूरकरांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि हजारोंच्या संख्येने नागरिक आणि व्यावसायिक जे आहेत ते या मोर्चामध्ये खरं तर सहभागी होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरातली गुन्हेगारी जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। श्रीरामपूरकर महामोर्चा घेऊन आता या ठिकाणी पोलीस ठाण्यावरती प्रशासकीय कार्यालयांवरती जाणार आहेत। त्यामुळे आजच्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते सहभागी होणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आता श्रीरामपुरातली ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रशासन जे आहे ते काय भूमिका घेतं आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या टोळी युद्धांना पायबंद कसा घातला जातो, या टोळी युद्धामागचे जे आका आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई होणार का, हे बघणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।